हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर आज माझ्या भावाच्या घराची वास्तुशांती होती, तिकडेच आम्ही गेलो होतो। इथे बाहेर ना घराचं बांधकाम चालू आहे, त्यामुळे त्या मशीनचा आवाज खूप जास्त येतोय, त्यामुळे प्लीज तो थोडा स्किप करा। वास्तुशांती लवकरच असल्यामुळे सकाळी सकाळीच आम्ही तिकडे गेलो होतो आणि आज मी बऱ्याच दिवसानंतर सिंपल अशी साडी वेअर केली होती आणि असा काही माझा लुक होता। तिकडून आल्यानंतर दुपारी थोडा मी आराम केला, अजून खूप जास्त पडलेलं होतं। संध्याकाळच्या वेळी आम्हाला बटाट्याचे चिप्स बनवायचे होते, त्यासाठीच मी ते बटाटे पाण्यात टाकत होते। खूप दिवसांपासून बटाटे आणून पडले होते, त्यामुळे बरेचसे खराब पण झाले होते। मी खराब बाजूला काढले आणि चांगले चांगले बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि मम्मीने लगेच चिप्स बनवायला सुरुवात केली। चिप्स एकदम फास्ट बनत होते। मीही तिला बनवू लागणार होते, पण पिल्लू ना मध्ये मध्येच रडत होते, त्यामुळे मी फक्त वरचेवर थोडंफार काम केलं। सगळे चिप्स मम्मीनेच बनवले आणि हे खूप फास्ट बनवले मम्मीने। मम्मीचे चिप्स बनवून झाल्यानंतर मी त्याला परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, कारण की त्यात थोडीफार जी घाण होती ती सगळी निघून गेली मग। आणि स्वच्छ पाण्याने धुवून त्याला रात्रभर परत आम्ही तुरटीच्या पाण्यात भिजवून ठेवणार होतो, कारण की तुरटीच्या पाण्यात भिजवून ठेवल्यानं चिप्स एकदम पांढरे शुभ्र बनतात। आणि बटाट्याची जर वरची साल काढली असती ना, चिप्स अजून पांढरे दिसले असते, पण हे खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे होते आणि एवढा वेळही नव्हता, म्हणून आम्ही त्याची साल नाही काढली। मी हे सगळे चिप्स तुरटीच्या पाण्यात ठेवून दिले आणि एवढे मोठे चिप्स बनले होते ना, पण हे वाळून खूप थोडे बनतात। आम्ही बटाटा आणि साबुदाण्याचे पापड पण केलेले आहे, पण त्याचा व्हिडिओ मी काही शूट नाही केला। इथे आमचे सगळे चिप्स बनवून तयार झाले होते। त्याला तसंच रात्रभर पाण्यात भिजत ठेवलं आणि उद्या मला डोसा बनवायचा होता, त्यासाठी आजच डाळ आणि तांदूळ मी भिजत घातली। आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच हे चिप्स वाफ होण्यासाठी गरम पाणी केलं आणि त्यात हे सगळे चिप्स टाकून दिले। त्यात तिखट काही टाकलं नव्हतं, फक्त मीठ टाकलं होतं, कारण तिखट टाकल्याने थोडा ठसका मारल्यासारखे होते, त्यामुळे आम्ही फक्त मिठातलेच बनवणार होतो। हे चांगल्या प्रकारे वाफवून घेतले आणि मग नंतर वाळू घातले। आता सध्या ऊन खूप जास्त पडतंय, त्यामुळे 2 दिवसातच हे एकदम चांगल्या प्रकारे वाळले होते। वाळल्यानंतर त्याला मी खाली काढून आणलं आणि मला वाटलं हे खूप कमी होतील, पण तरी पण हे खूप जास्त झाले होते। स्लॅबवर वाळू घातल्यामुळे यात थोडीफार घाण आली होती। मी व्यवस्थित ते सगळं स्वच्छ केलं आणि सगळे चिप्स डब्यात भरून ठेवले।